हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे MPSC वाला या युट्यूब चॅनलवर. सो ऑल ऑफ यू गाईज, MPSC ची राज्यसेवा परीक्षा असो किंवा कंबाईन एक्झामिनेशन असो, यासाठी आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणं खूप आवश्यक आहे. आणि आपण बघत आलोय की आतापर्यंत आपण महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भातले अनेक वेगवेगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. सो आजही त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या आर्थिक भूगोलासंदर्भातला खनिज संपत्तीचा भाग आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. की महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारच्या खनिजांना जास्त महत्व आहे, खनिजांचा प्रकार कशा प्रकारे आहे किंवा त्यांचं वितरण कशा प्रकारे आहे, त्या संदर्भातली वैशिष्ट्ये आणि इतर माहिती, म्हणजेच आपण या खनिज संपत्तीचा पूर्ण फॅक्च्युअल आढावा आणि सोबत त्या रिलेटेड काही छोट्या मोठ्या कन्सेप्ट असतील तर त्यांचा एक सखोल अभ्यास आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. सेशन व्यवस्थित काळजीपूर्वक सर्वांनी बघायचं आहे, कारण राज्यसेवा असेल, कंबाईन एक्झाम, ग्रुप बी, ग्रुप सी, प्रिलिम्स, मेन्स, या सर्वांसाठी हा टॉपिक महत्वाचा आहे. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक या टॉपिककडे विशेष लक्ष द्यायचं आहे सर्वांनी आणि विशेष नोट्सही काढत चला. सो तुमच्यापैकी जे विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेसाठी तयारी करत असतील तर तुमच्या सर्वांसाठी एक आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे, सक्षम MPSC राज्यसेवा फाउंडेशन बॅच 2027, जे पुढच्या वर्षी होणारी आपली एक्झाम असेल 2027 ची, तर त्यासाठी तयारीला सुरुवात आजपासून झाली पाहिजे, आत्तापासून झाली पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने आपण ही फाउंडेशन बॅच स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा सखोल अभ्यास तुम्हाला करता यावा यासाठी ही बॅच तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. सक्षम MPSC राज्यसेवा फाउंडेशन बॅच. आता ज्या पद्धतीने राज्यसेवेसाठी बॅच आहे त्याच पद्धतीने कंबाईन एक्झामिनेशन साठी सुद्धा बॅच अवेलेबल आहे. सो कंबाईन एक्झामिनेशन साठी संग्राम MPSC कंबाईन 2027 फाउंडेशन बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. आता ही जी आपली बॅच आपण बघतोय 2027 साठीची फाउंडेशन बॅच, तर यामध्ये संग्राम 2027 साठी ही बॅच आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीही अभ्यासक्रम कव्हर करणारी आहे. त्यामुळे जे कंबाईन साठी, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी तयारी करणारे जे विद्यार्थी असतील त्यांनी ही बॅच नक्कीच जॉईन करू शकता. सो आता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या महाराष्ट्राच्या भूगोला संदर्भातला जो आपला खनिज संपत्तीचा भाग आहे. सो त्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. लेट्स बिगिन. तर हा पूर्ण भाग जरा व्यवस्थित आणि चांगल्यापैकी तुम्ही लक्षात ठेवायचा की महाराष्ट्रातली खनिज संपत्ती कशा स्वरूपाची आहे. काय होतं बघा की आता ऑलरेडी आपल्याला महाराष्ट्राचा जो भाग आहे, महाराष्ट्राची रचना आपल्याला दिसते की आपल्याला कोकण किनारा, सह्याद्री भाग आणि पठारी भाग अशी ही रचना दिसून येते. मग या संपूर्ण रचनेमध्ये जो पठारी भाग आहे, या पठारी भागाचा मुख्य जो आपण रचना बघतो ती आहे आपल्याला बेसॉल्ट खडकाच्या खाली. म्हणजे जो आपल्याला पठारी भाग दिसतोय तो पूर्ण बेसॉल्ट खडकाचा लावारसाचा एक थर साचल्यामुळे खाली काय खनिज आहेत हे आपण काढू शकत नाहीयेत, कारण ऑलरेडी या मोठ्या भौगोलिक प्रदेशावर पूर्ण लावारसाचे थर पसरलेले आहेत, की ज्या लावारसाच्या थर पसरल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तयार झालेला जो आपण दख्खन पठारी भाग दिसतो, या दख्खनच्या पठारालाच आपण महाराष्ट्र पठार म्हणून पण लक्षात घेतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की लावारसाच्या थराचा हा भाग पूर्ण झाकला गेलेला आहे, लावारसामुळे झाकला गेलेला महाराष्ट्राचा जो भाग आहे. आता या लावारसाच्या थराच्या खाली अनेक मोठ्या प्रमाणामध्ये खनिज संपत्ती असेल, कारण भारत जो आहे हा गोंडवाना भूमीचा भाग आहे आणि गोंडवाना भूमीच्या भागामध्ये खनिजांची उपलब्धता ही जास्त आहे हे आपल्याला माहित आहे. आणि ज्या ठिकाणी भारतामध्ये लावारसाच्या या पठाराखाली दाबला न गेलेला जो भाग आहे तिथे जास्त खनिज दिसतात आपल्याला, आणि ज्या ठिकाणी हा पठारामुळे दाबला गेलेला जो भाग आहे किंवा लावारसामुळे हा थरांमुळे दाबला गेलेला जो भाग आहे इथे मात्र आपण खनिज काढू शकत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही प्रायोरिटीने एक घटक बघितला की खनिजांची उपलब्धता किंवा खनिजांचा आढळ हा कुठे दिसतो, तर ज्या ठिकाणी हा पठारी भाग सोडून उरलेला जो भाग आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोकणचा प्रदेश आणि विदर्भाचा जो प्रदेश दिसतो, जसं की हा पठारी भाग सोडून जो कोकण आणि विदर्भाचा भाग आहे, या कोकण आणि विदर्भाच्या भागामध्ये मात्र मोस्टली आपल्याला खनिज आढळताना दिसतात, कारण त्या ठिकाणी लावारसाच्या थराखाली तो गाडला गेलेला भाग नाही. मग ह्या पर्टिक्युलर भागामध्ये म्हणजे कोकण असेल किंवा विदर्भ असेल, इथे जे विशेष खडक प्रणाली मला आढळताना दिसते, ही खडक प्रणाली मला कोणत्या प्रकारची दिसते त्याचा इथे विचार करा. जसं या ठिकाणी मला मोस्टली आर्कियन खडक प्रणाली, धारवाड खडक प्रणाली आणि गोंडवाना खडक प्रणाली आढळते कोकण आणि विदर्भाच्या भागांमध्ये. आणि या विशेष खडक प्रणाली आढळणाऱ्या प्रदेशामध्ये मला
जे काही फॅक्च्युअल डेटा पण लक्षात घेणं गरजेचं राहील महाराष्ट्राशी संबंधित, तो फॅक्च्युअल डेटा काय आहे तो लक्षात घ्या. आता विशेष घटक काय आहे की भारताचं जे एकूण टोटल खनिज उत्पादन आहे, भारताचं एकूण जे खनिज उत्पादन आहे, या एकूण खनिज उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे, तर तो आहे फक्त 4%. महाराष्ट्राचा वाटा आहे 4%. कशामध्ये बोलतोय मी? भारताच्या एकूण खनिज उत्पादनातला महाराष्ट्राचा हा वाटा आहे. बरं, आता महाराष्ट्राचं टोटल क्षेत्रफळ जर विचारात घेतलं तर या टोटल भौगोलिक क्षेत्रापैकी खनिज संपन्न क्षेत्र किती आहे, तर महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी खनिज संपन्न क्षेत्र हे फक्त 19% आहे, 19% आहे. ठीक आहे, ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही म्हणणार की सर 19%च आहे म्हणजे किती क्षेत्र आहे? आता टोटल महाराष्ट्राचं क्षेत्रफळ येते 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर आणि ह्यापैकी फक्त 58,276 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रामध्ये म्हणजेच फक्त 19% क्षेत्रामध्ये मला महाराष्ट्रात खनिज उपलब्ध आहे हे बघायला मिळतं. दॅट्स इट. म्हणजे ही महाराष्ट्राच्या खनिजांशी संबंधित काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन क्लिअर होते. बरं, मग आता यामध्ये तुम्हाला असाही एक भाग विचारला जाऊ शकतो. आता 2 पॉइंट जे की मी तुम्हाला डिसेंटली इथे सांगणार आहे आणि ज्यावर तुमचे मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन तयार होऊ शकतात, तो म्हणजे की महाराष्ट्रात सर्वाधिक खनिज आढळणारे जे मोजके जिल्हे आहेत ते कोणते आहेत. सो आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये टोटल जिल्हे आहेत 36. या 36 जिल्ह्यांपैकी खनिज आढळणाऱ्या जिल्ह्यांचं प्रमाण आहे फक्त 11. म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त 11 जिल्हे असे आहेत की जे टोटल 36 जिल्ह्यांपैकी ज्यामध्ये खनिज आहेत. म्हणजे 11 जिल्हे कोणते कोणते? यामध्ये पहिला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणे. सो हे तुम्हाला असे 11 जिल्हे या ठिकाणी बघायला मिळतात की जे पूर्ण 11 जिल्हे मला या ठिकाणी दिसतात. सो हे 11 जिल्हे इथे लक्षात ठेवा की जे 36 पैकी 11 जिल्हे आहेत. ठीक आहे, 36 पैकी 11 जिल्हे बघायला मिळतात की ज्यामध्ये या 11 जिल्ह्यांमध्ये हे जे प्रमाण आहे हे जास्त बघायला मिळतं. ठीक आहे, ओके. आय होप सो तुम्हाला आता हा पॉइंट इथे कळला की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खनिज आढळणारे जिल्ह्यांच्या रिलेटेड प्रश्न असेल तर मला उत्तर देणं सोपं झालेलं आहे. आता या ठिकाणी समजा मला थोडासा अजून एका वेगळ्या अप्रोचने प्रश्न विचारला गेला की महाराष्ट्रामध्ये जर मोजके जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी खनिज संपत्ती आढळते, तर महाराष्ट्रामध्ये असे कोणते प्रशासकीय विभाग आहे की ज्या ठिकाणी जास्त खनिज आढळतील. मग त्या पॉइंटला विचारात घेत असताना मला दिसतंय की प्रशासकीय विभाग अनुसार जर विचार केला तर प्रशासकीय विभाग अनुसार खनिज वितरण कशा स्वरूपामध्ये आहे तर त्याचा क्रम मी तुम्हाला इथे दिलेला आहे आणि ह्या क्रमानुसार बघा की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती कोणत्या प्रशासकीय विभागात आहे तर तो आहे नागपूर प्रशासकीय विभाग की ज्यामध्ये 60% खनिज उपलब्धता आहे ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या एकूण खनिज संपत्तीपैकी. दुसऱ्या क्रमांकावर आहे कोकण की ज्या कोकणमध्ये 20% खनिज संपत्ती उपलब्ध आहे ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या खनिज संपत्तीपैकी ह्या प्रशासकीय विभागामध्ये. तिसऱ्या क्रमांकावर आहे अमरावती 10%. चौथ्या क्रमांकावर आहे औरंगाबाद प्रशासकीय विभाग 5%. पाचव्या क्रमांकावर आहे पुणे प्रशासकीय विभाग 3%. सहावा प्रशासकीय विभाग आहे नाशिक की ज्याच्यामध्ये सर्वात कमी, आता जसं मी बोललो की सर्वात जास्त जर विचारलं तर मला दिसणार आहे नागपूर आणि सर्वात कमी जर विचारलं तर मला दिसणार आहे 2% नाशिकमध्ये. सो हा झाला माझ्यासाठी एक फॅक्च्युअल पॉइंट. म्हणजे आता ह्या स्क्रीनवर जी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते, तुम्हाला जाणवत असेल
की खनिज संपत्तीचा अभ्यास विचारात घेताना आपण कोणत्या अप्रोचने तो केला पाहिजे. लक्षात ठेवा, अभ्यास सर्व विद्यार्थी करत असतात. सर्व विद्यार्थी पास न होण्याचं एक मुख्य कारण असतं की तुम्ही तो अभ्यास करत असताना कोणत्या अप्रोचने करत आहात. समजतंय? कारण बरेच जण फक्त जेवढं रेफरन्स बुकमध्ये दिसतंय तेवढीच इन्फॉर्मेशन वाचून अभ्यास करत असतात. बट ज्यावेळेस तुम्ही एकदम फुल्ली फोकस होतात, पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करतात, त्यावेळेस त्याच माहितीमध्ये तुम्हाला मल्टिपल अप्रोच मिळत असतात. हे तुम्ही लक्षात घ्यायचं. आणि जेव्हा ते अप्रोच तुम्ही समजून घेणार, की समजा आता एखाद्या टॉपिकवर एखादा प्रश्न आलाय तर पुढच्या वेळेस तोच प्रश्न येईल, 100% गॅरंटी आपल्याला माहिती आहे की येणारच नाही. पण मग त्याच टॉपिकवर प्रश्न वेगळ्या अप्रोचने तर येईल ना. असं नाही होत ना कधी की एखाद्या टॉपिकवर यावेळेस विचारला म्हणजे पुढच्या वेळेस त्या टॉपिकवरच प्रश्न येणार नाही, असं तर होणार नाही. टॉपिकवर प्रश्न येणार आहे पण सेम प्रश्न येणार नाही, प्रश्न वेगळ्या प्रकारचा असेल. मग ते वेगळे प्रकार आपण समजून घेतले पाहिजे, ते वेगळे अप्रोच आपण समजून घेतले पाहिजे. आता त्यानुसार जसं मी बोललो तुम्हाला की हा टॉपिक आपण मॅप बेसिसवर जर बघायचं ठरलं तर तुम्हाला खनिजांची उपलब्धता किंवा महाराष्ट्रामध्ये खनिजांचं वितरण कसं आहे, वेगवेगळे घटक बघण्यापेक्षा एकदम कन्सॉलिडेटेड माहिती तुम्हाला मी सांगतोय. बघा की महाराष्ट्रामध्ये जे खनिजांचं वितरण आपल्याला बघणं गरजेचं आहे, ते खनिजांचं वितरण कशा प्रकारात आपण लक्षात ठेवायचे. आता एका स्लाइडवर मी तुम्हाला काही जिल्हे सांगतोय, मग पुढच्या स्लाइडवर काही इतर जिल्हे पण सांगेल. आता ओव्हरऑल खनिज वितरण म्हणजे आपल्याला बघा महाराष्ट्राच्या या मधल्या भागामध्ये खनिजांचं वितरण दिसतंय का? नाही दिसत. जसं मी बोललो की कोकण भागामध्ये आणि विदर्भाच्या भागामध्ये तुम्हाला हे जास्त दिसेल, कारण हा जो मधला रिजन आहे या मधल्या रिजनमध्ये मला पूर्णपणे लावा रसाचा पठारी भाग दिसतो, त्यामुळे इथे मला खनिज दिसणार नाही. बरोबर की? मग आता मला ठाणे आणि पालघर या भागामध्ये कोणते खनिज दिसतात? मग ठाणे आणि पालघरमध्ये मला जे खनिज आढळतील ते खनिज बॉक्साईट, खनिज तेल, बॉक्साईट, खनिज तेल, मीठ आणि बांधकामाचा दगड, ह्या टाईपचे काही खनिज दगड वगैरे जे आहेत हे मला ठाणे आणि पालघर या दोन्ही भागामध्ये दिसतात. दोघही भागांमध्ये कॉमन खनिज आढळतात, म्हणून मी ते एकाच याच्यामध्ये मांडलेले आहेत की ठाणे आणि पालघरमध्ये कोणते खनिज दिसतात. बरं, रायगडमध्ये कोणते खनिज दिसतात? तर रायगडमध्ये बघितलं तर मला बॉक्साईट, मीठ, लोह खनिज आणि खनिज तेल हे सर्व खनिज मला या ठिकाणी मोस्टली बघायला मिळत असतात. सो हा झाला तुमचा रायगडचा पार्ट. त्याच्यानंतर आपण बघणार कोल्हापूरचा भाग, त्याच्यानंतर आपण बघणार सांगलीचा भाग, त्याच्यानंतर नागपूर, भंडारा आणि गोंदिया. या स्लाइडवर आपल्याला ह्या पर्टिक्युलर जिल्ह्यांचा इथे विचार करायचा आहे. ठीक आहे. मग आता जसं मी सांगितलं की रायगडमध्ये जे खनिज आढळतात त्यामध्ये बॉक्साईट, मीठ, लोह खनिज, खनिज तेल आहे. कोल्हापूरमध्ये आढळणारे जे खनिज आहेत त्यामध्ये बॉक्साईट, त्याचसोबत तुमचा जांभा खडक, त्याचसोबत बराईट हे मला या ठिकाणी आढळताना दिसतंय. कोल्हापूरमध्ये मला अजून लोह खनिज, सिलिका आणि चिनी माती हे मला इथे जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं. हे मला इथे लक्षात ठेवावं लागेल, हे मला इथे लक्षात घ्यावं लागेल. त्याचसोबत सांगलीमध्ये मला दिसतंय बॉक्साईट आणि चुनखडी हे खनिज मला सांगलीमध्ये आढळतं. म्हणजे जर तुम्हाला समजा जिल्हानिहाय विचारलं गेलं की या भागामध्ये कोणते कोणते खनिज आढळतात तर त्यावरही तुम्ही उत्तर देऊ शकतात. असा हा डिसेंट एक मॅप आपण इथे क्रिएट केलेला आहे. आता ही इन्फॉर्मेशन या प्रकारे तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये दिलेले नाहीये मॅप बेसिसवर, हे डायरेक्टली तुम्हाला चार्ट बेसिसवर किंवा इतर कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं असतं. बट ते आपल्याला जर चांगल्यापैकी लक्षात ठेवायचं असेल तर ती पर्टिक्युलर माहिती आपण मॅप बेसिसवर स्वतःसाठी तयार करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ती तयार करतो तेव्हा आपल्याला ते टॉपिक इझिली समजतात आणि तयार करण्यासाठी थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात, जे की आपण बऱ्याच वेळेला घेत नाही आणि म्हणून आपल्याला तो टॉपिक व्यवस्थित समजत नाही. समजून घेण्यासाठी आपण मॅप बेसिसवर लक्ष देणं हे खूप जास्त गरजेचं आहे, कारण जिओग्राफी हा सब्जेक्टच असा आहे. योग्य वेळी तुम्हाला डायग्राम तयार करून तो टॉपिक अभ्यासावा लागेल, योग्य वेळी तुम्ही मॅपमध्ये ते इन्फॉर्मेशन ॲड करून तुम्हाला तो टॉपिक अभ्यासावा लागेल, तेव्हा तुम्हाला कुठेतरी चांगल्यापैकी जिओग्राफी समजायला लागेल. तुम्ही असल्याप्रमाणे जसं थेअरी असते त्याप्रमाणे जर जिओग्राफी अभ्यासणार तर तुम्हाला ते थेअरी जास्त वेळ लक्षात राहत नाही.
डायग्राम, मॅप ह्या गोष्टी जास्त वेळ लक्षात राहतात आणि ते रिकॉल करायला सोपं जात आहे. जसं की आता नागपूरमध्ये कोणते खनिज आढळतात, मॅप बेसिसवर आपल्याला माहित असतं की आपण काय काय लिहिलेलं होतं किंवा काय काय गोष्टी तिथे बघितलेल्या होत्या. सो समजून घ्या. आणि ह्या गोष्टी एका वाचनात लक्षात राहत नाही, यासाठी तुम्हाला रिपिटेशन द्यावं लागतील, रिव्हिजन द्यावे लागतील, तेव्हा कुठेतरी तुम्हाला या गोष्टी चांगल्यापैकी लक्षात येतील. मग जसं आता मी इथे बोललो की इथे तुम्हाला नागपूरमध्ये जसं बघितलं तर मँगनीज आहे, लोह खनिज आहे, चुनखडी आहे, डोलोमाइट आहे, जांभा खडक आहे, संगमरवर आहे, टंगस्टन आहे. सो हे खनिज तुम्हाला इथे बघायला मिळतात. सोबत तुम्हाला अभ्रक, गॅलियम, रेती हे पण घटक तिथे दिसतील. कुठे? तर नागपूरमध्ये तुम्हाला हे खनिज आढळतात. अजून तुम्ही बघितलं की सर ते भंडारा आणि गोंदियामध्ये कोणते कोणते टाईपचे खनिज मला बघायला मिळतात. भंडारा आणि गोंदियाचा जर मी विचार करेल तर या भंडारा आणि गोंदियामध्ये कोणते स्पेसिफिक खनिज आढळतील तर त्याचा काय पॉइंट आहे, तर त्यानुसार बघा, मँगनीज, लोह खनिज, क्रोमाइट, कायनाइट, क्वार्ट्झाइट, वेनेडियम आणि सिझियम. सो हे जे खनिज आहेत हे स्पेसिफिकली तुम्हाला भंडारा आणि गोंदिया, महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या या पर्टिक्युलर जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हे खनिज जास्त दिसून येतात. सो हा एक प्रॅक्टिकल पॉइंट लक्षात ठेवा. क्लिअर आहे? आता हे मी तुम्हाला महाराष्ट्रातले काही जिल्हे दाखवले, अजून काही जिल्ह्यांचा आपण इथे भाग बघूया. बघा, महाराष्ट्रातल्या खनिजांशी संबंधित इतर काही उर्वरित जिल्ह्यांचा भाग जरा इथे समजून घेऊ की ज्यानुसार आता महाराष्ट्रामध्ये बघा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोबत यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. ठीक आहे. आता या खनिज संपत्तीशी संबंधित असलेले हे जे जिल्हे मी तुम्हाला सांगितले, या जिल्ह्यांचा पण इथे विचार करा की यामध्ये जसं रत्नागिरीमध्ये, रत्नागिरी हा कोकणातला एक महत्त्वपूर्ण जिल्हा आपण बघतोय की ज्या रत्नागिरीमध्ये सुद्धा अनेक खनिज आढळतात, ज्यामध्ये तुम्हाला कुरुंद दगड आढळतो, बॉक्साईट कुरुंद दगड म्हणजे कोणता दगड माहिती आहे का? जो अवजारांना धार लावण्यासाठी वापरला जातो, किंवा तुम्ही चक्कीचे जे जाते असतात तर त्या चक्कीचे जाते ज्या दगडापासून बनलेले असतात तो दगड म्हणजेच कुरुंदाचा दगड म्हटला जात असतो. सो इथे तुम्हाला बॉक्साईट, जो कुरुंदाचा दगड एक गाळाचा खडक असतो, स्तरित खडकाचा तो प्रकार असतो, हे लक्षात असू द्या. बरं, रत्नागिरीमध्ये कुरुंद, बॉक्साईट, क्रोमाइट, इल्मेनाइट, डोलोमाइट, सिलिका, ग्रॅनाइट, बराईट आणि खनिज तेल हे सर्व खनिज जे आहेत हे तुम्हाला इथे आढळताना दिसतील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं की कोणते खनिज इथे तुम्हाला आढळताना दिसतील, सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला मँगनीज, क्रोमाइट, लोह खनिज, चुनखडी, डोलोमाइट, सिलिका, ग्रॅनाइट, गेरू आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एक लक्षात घेण्यासारखं आहे, तो म्हणजे लक्षात ठेवा बॉक्साईट पण इथे ऍड करा. बॉक्साईट, बॉक्साईट हे पण तुम्हाला इथे आढळताना दिसेल. ठीक आहे. सो हे तुम्हाला सिंधुदुर्ग मध्ये आढळत आहेत हे लक्षात ठेवायचे. क्लिअर आहे? बर, पुढचा पॉइंट, इथे यवतमाळमध्ये कोणते खनिज आढळतात तर यवतमाळमध्ये तुम्हाला चुनखडक बघायला मिळतो. आता चुनखडक हा अशा प्रकारचा खनिजांचा भाग आहे की जो महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी पण आढळतात, काही ठिकाणी जसं चुनखडीचा भाग आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघत असतो, बट मोस्टली तुम्हाला इथे यवतमाळमध्ये पण तो चांगल्या उपलब्धतेने दिसून येत असतो. त्याच्यानंतर चंद्रपूरचा विचार जर केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, विदर्भातला चंद्रपूर जिल्हा की ज्या ठिकाणी महाराष्ट्रात कोणते खनिज आढळतील त्यामध्ये लोह खनिज, चुनखडी, ग्रॅनाइट, बराईट, तांबे, वालुकाश्म खडक म्हणजेच तुमचा एक प्रकारचा वालुकाश्म खडक हा सुद्धा स्तरित खडकांचाच एक प्रकार आहे, तोही तुम्हाला तिथे आढळताना दिसणार आहे. त्यानंतर गडचिरोली मधला जर विचार केला की गडचिरोलीमध्ये कोणते खनिज आढळतात तर विशेष गडचिरोलीमध्ये लोह खनिज, चुनखडी, डोलोमाइट, तांबे, ग्रॅनाइट यासारखे हे महत्वाचे खनिज तुम्हाला या पर्टिक्युलरली गडचिरोलीमध्ये आढळताना दिसतील, हे तुम्ही इथे विशेष लक्षात असू द्या. समजतंय? आता हा जो पार्ट मी तुम्हाला दाखवला हा कशा बेसिसवर दाखवला
की जिल्हा निहाय खनिज वितरण, म्हणजे महाराष्ट्रात असे कोणते जिल्हे की ज्या जिल्ह्यांमध्ये कोणते खनिज आढळतात. आता तुम्हाला एक वेगळा अप्रोच मी दाखवतो मॅप बेसिसवर अभ्यासण्यासाठीचा, की जो खनिजांशी संबंधित सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि हा मॅप रिलेटेड पॉइंट जो आहे तो म्हणजे पर्टिक्युलर खनिज महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या ठिकाणी आढळतात ते पर्टिक्युलरली जिल्हे. मग आता पर्टिक्युलर खनिजांशी संबंधित जो आपण अप्रोच बघत होतो की तो भाग कोणत्या कोणत्या ठिकाणी आढळताना दिसतोय मला, तर आता इथे बघा मॅंगनीज जे आहे हे महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या ठिकाणी आढळत आहे. मॅंगनीज, तर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की मॅंगनीज भारतामध्ये कोणत्या 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 जिल्ह्यांमध्ये आढळणारा भाग आहे, तर मग तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. जसं की आता या ठिकाणी मला दिसतोय की भंडारा आहे, गोंदिया आहे, नागपूर आहे आणि सिंधुदुर्ग आहे. मग आता या ठिकाणी बघा मॅंगनीज कुठे कुठे आढळत आहे, अरे सर सिंधुदुर्गमध्ये पण आढळत आहे. सोबत आम्हाला या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचा पण जो काही पार्ट आहे ह्या पर्टिक्युलर जिल्ह्यांमध्ये पण तो आढळतो आहे. म्हणजे समजा तुम्हाला मॅप बेस्ड क्वेश्चन ज्यावेळेस विचारले जातील, हा जो टॉपिक आहे हा कशासाठी महत्वाचा आहे, मॅप बेस्ड क्वेश्चन जे आहेत, समजते, मॅप बेस्ड क्वेश्चन, मॅपवर आधारित क्वेश्चन. सो त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे की आता समजून घ्या मॅपवर तुम्हाला असा काही पार्ट हायलाइट केलेला आहे आणि विचारतील की या भागामध्ये आढळणारं खनिज कोणतं, बरोबर की नाही. मॅप बेस्ड क्वेश्चन कोणतं आहे की या भागामध्ये आढळणारे खनिज जे आहेत हे खनिज कोणतं आहे. सो मग सांगता आलं पाहिजे की अरे सिंधुदुर्ग आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, म्हणजे मला इथे मोस्टली मॅंगनीज आढळताना दिसतंय कारण मी हा पॉइंट मॅप बेसिसवर अभ्यासलेला आहे. आता मला सांगा महाराष्ट्रात तुम्हाला असा टॉपिक कोणत्याही रेफरन्स बुकमध्ये दिसून येणार नाही की मॅप बेसिसवर तुम्ही हे हायलाइट करून काढू शकतात. आपल्याला जेव्हा रेफरन्स बुकमध्ये हा टॉपिक बघतो ना आपण, कन्फ्युजन जास्त होतं का, कारण तिथे एकाच मॅपमध्ये सर्व खिचडी दिलेली असते की स्टार म्हणजे लोह खनिज, ट्रायंगल म्हणजे मॅंगनीज वगैरे वगैरे. मग त्याच्यामुळे ते कन्फ्युजनमध्ये जातो आपण, ते आपल्याला समजून येत नाही की कोणते कोणते खनिज आहे. यासाठी आपण ते मॅप स्वतःसाठी तयार करून घ्यायचे, जसं की आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय, तयार करून दिलेला आहे ऑलरेडी. ह्या माहितीने काय होतं की आपल्याला त्या गोष्टी अभ्यासणं सोपं होतं. जसं आता मॅंगनीज कुठे आढळतं, एक पॅटर्न क्रिएट झालेला मला दिसून आला की हे 3 जिल्हे आणि हा एक जिल्हा. बरं सर लोह खनिज कुठे आढळतंय, लोह खनिज मला आढळताना दिसेल चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग. म्हणजे मला कोकणातला एक जिल्हा या ठिकाणी दिसून आला, राईट, कोकणातला एक जिल्हा दिसून आला. आणि सिमिलरली मला विदर्भातले सगळेच जिल्हे दिसून आले की ज्या विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया हे तर जिल्हे यामध्ये मला समाविष्ट दिसतात आहेत. त्याचसोबत मला चंद्रपूर आणि गडचिरोली म्हणजे हा पूर्ण एक भाग दिसून आला. समजा मला असा पार्ट हायलाइट केलेला प्रश्न आला की खाली हायलाइट केलेला मॅप हा महाराष्ट्रातले कोणत्या खनिजांचं वितरण दर्शवतोय, योग्य खनिज प्रकार ओळखा, तर उत्तर तुमचं असणार आहे लोह खनिज. आता समजलं असे टॉपिक अभ्यासण्याचं महत्व काय आहे ते, एम आय राईट. सो इथे तुम्हाला लोह खनिज ओळखणं सोपं झालं. त्याच्यानंतर पुढचा मॅप, पुढचा प्रकार जो आपण बघतोय तो म्हणजे क्रोमाइट, की क्रोमाइट कुठे कुठे आढळतंय. आणि ह्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला पण करायचा आहे बरं का, हे लक्षात ठेवा. तुम्ही पण मॅप तयार करून अभ्यासा या गोष्टी, तर तुम्हाला ते चांगल्यापैकी समजेल. क्रोमाइटचा मॅप जो दिसतो त्यामध्ये भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये यामध्ये दिसेल. जसं की आता मला रत्नागिरीचा पार्ट बघा, रत्नागिरीचा पण पार्ट दिसतोय, सोबत मला या ठिकाणी सिंधुदुर्गचा पण पार्ट दिसतोय जो ऑलरेडी यामध्ये क्रोमाइट आढळतंय, आणि भंडारा गोंदियाचा पण पार्ट दिसतोय की ज्यामध्ये मला क्रोमाइट आढळतंय. म्हणजे मॅपवर हायलाइट केलेला पार्ट कोणत्या खनिजांशी संबंधित आहे असा जर मॅप आला तर समजून घ्यायचं क्रोमाइट आहे, बरोबर की नाही. असा जर मॅप असेल तर तो म्हणजे क्रोमाइट आहे, हे मला इथे सिद्ध होतं. बरं त्याच्यानंतर मला समजा चुनखडी संबंधित पार्ट आला, तर चुनखडी हा एकमेव घटक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की ज्याच्यामध्ये मॅप बेसिस हो, जसं मी बोललो की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळणारं एकमेव खनिज जे आहे ते म्हणजे चुनखडी, की जे तुम्हाला धुळे,
अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, तुमचा नांदेड, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये जर तुम्हाला विस्तारित बघायला मिळेल तर ते खनिज म्हणजे चुनखडी. म्हणजे असा जर का मॅप येऊन तुम्हाला प्रश्न विचारला की कोणतं खनिज आहे ओळखा, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे चुनखडी. समजतंय? त्याच्यानंतर पुढचा जो भाग आपण बघणार आहोत तो आहे डोलोमाइट या खनिजाशी संबंधित भाग. डोलोमाइट, आता डोलोमाइटचा पार्ट दिसतोय की हायलाइट केलेला भाग जो आहे, ज्यामध्ये मला दिसतंय रत्नागिरीचा भाग हायलाइट केलेला आहे. सोबत रत्नागिरीच्या नंतर मला या ठिकाणी पूर्ण दुसरा नागपूरचा भाग आहे, चंद्रपूरचा भाग आहे, यवतमाळचा भाग आहे, गडचिरोलीचा पार्ट आहे. सो हा भाग मला हायलाइट केलेला दिसतोय, म्हणजेच इथे डोलोमाइट हे खनिज असायला पाहिजे. हे मी डायरेक्टली तिथे आन्सर काढू शकतो, कारण मला ते व्हिज्युअलाइज झालेलं आहे की डोलोमाइट या खनिजासंबंधित मी सेपरेट मॅप बघितलेला आहे. एम आय राईट? जसं तुम्हाला इथे कॉन्फिडन्स यायला पाहिजे की येस, डोलोमाइटचा मॅप मी बघितलेला आहे, त्याचं वितरण खनिजांचं कसं आहे हे मला समजलेलं आहे. क्लिअर आहे? लास्ट पॉइंट आपण बघणार आहोत खनिजांचा, की ज्या लास्ट पॉइंटमध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळे खनिज या ठिकाणी दिसून येतील, की ज्या खनिजांच्या संदर्भामध्ये हा मॅप मी तुम्हाला ऑलरेडी दाखवला. हा एक मॅप, लास्ट मॅप आहे की ज्यामध्ये ग्रीन कलरमध्ये दर्शवलेले जिल्हे आहे. ज्या ठिकाणी ग्रीन कलर यूज केलेला आहे ते आहे बराईट. ज्या ठिकाणी येलो कलर यूज केलेला आहे तो आहे टंगस्टन. टंगस्टन फक्त तुम्हाला इथे बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्येच आढळताना दिसतंय, म्हणून नागपूरमध्येच हायलाइट केलेला पार्ट आहे. त्याच्यानंतर कायनाइट. कायनाइट जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघा ऑरेंज कलरमध्ये हायलाइट केलंय, भंडारा आणि गोंदिया. मग भंडारा आणि गोंदियामध्ये तुम्हाला कायनाइट हे खनिज इथे बघायला मिळत आहे. सिलिका तुम्हाला इथे महाराष्ट्रात व्हाईट कलरमध्ये हायलाइट केलंय, म्हणजे तुम्हाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सिलिकाचं वितरण आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. क्लिअर आहे? सो आय होप सो पूर्ण महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधित जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्याची रिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी एक समजली, आणि विशेष तुम्हाला एक छोटासा टास्क मी या ठिकाणी सांगतोय. तो टास्क तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, जो की आहे महाराष्ट्राच्या या खनिज संपत्तीचा आढावा मॅप बेसिसवर तुम्हाला जास्त घ्यायचा आहे. बाकी या खनिजांची संबंधित थेअरी ही तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये मिळून जाते, हे तुम्ही लक्षात घ्या. खनिजांचा अभ्यास करताना खनिजांचा थेअरी पार्ट तुम्हाला कोणत्याही रेफरन्स बुकमध्ये मिळून जातो, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्याला मॅप बेसिसवर चांगल्यापैकी अभ्यासणार, तुमच्या खनिजांवर आलेल्या प्रश्नांचा भागामध्ये तुमचे क्वेश्चन्स तुम्ही जास्त चांगल्यापैकी सॉल्व्ह करू शकतात, हे मी गॅरंटीने सांगू शकेन. समजते? सो यासाठी साधा सोपा टास्क की खनिजांचा हा आढावा जसं मी तुम्हाला मॅपवर सांगितलेला आहे याच पद्धतीने हा अभ्यास मॅप बेसिसवर करताना तुम्ही स्वतः सुद्धा याची प्रॅक्टिस मॅप पॉइंट ऑफ व्ह्यूनेच करायची आहे, हे तुम्ही इथे विशेष लक्षात ठेवा. आणि विशेष म्हणजे ह्या संपूर्ण आपल्या आजच्या या सेशनमध्ये जे काही टॉपिक्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत ते ऑल टॉपिक्समध्ये आपण काय काय अभ्यास केला ते इथे बघा. की महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय भूगोलाचा पार्ट आपण बघितला. महाराष्ट्राचा मी संपूर्ण प्राकृतिक भूगोल तुम्हाला समजून सांगितला, ज्यामध्ये ओव्हरऑल नदी प्रणाली पण सांगितलेली आहे. सोबतच आपण महाराष्ट्रातले संपूर्ण मृदा प्रकार इन डिटेल समजून घेतले. सोबतच महाराष्ट्रातल्या वनसंपत्ती आणि वनांच्या प्रकारांचा भाग पण मी तुम्हाला समजून सांगितला की कोणते कोणते वनांचे प्रकार महाराष्ट्रात आहे, आणि महाराष्ट्रातली खनिज संपत्ती, खनिजांचा आढावा आणि मॅप बेसिसवरची त्याची माहिती याची आपण आजच्या या सेशनमध्ये व्यवस्थित रिव्हिजन केलेली आहे. सो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला, हा पूर्ण सेशन, रिव्हिजनचा सेशन नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल. तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच द्या की ज्या डिटेल पद्धतीने तुम्हाला आपण हा सेशन या ठिकाणी प्रोव्हाइड केला यामध्ये नक्कीच छानपैकी तुमची रिव्हिजन झालेली असेल. याबद्दल तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचे जे पार्ट्स आहेत त्याची रिव्हिजन केलेली आहे. आणि याप्रमाणेच ऑलरेडी या प्लॅटफॉर्मवर भूगोलाच्या रिव्हिजनचा 8 तासांचा महारिव्हिजनचा सेशन ऑलरेडी अवेलेबल आहे. पर्यावरणाशी संबंधित 3 तासांची महारिव्हिजन ही सुद्धा तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे.
ते दोन्ही व्हिडिओ सुद्धा परीक्षेला जाण्याच्या अगोदर एकदा बघून घेणार. ठीक आहे. सो ऑल ऑफ यू गाईज, थँक्यू सो मच. आय होप सो तुम्हाला पूर्ण घटक व्यवस्थित अभ्यासायला मिळालेले असतील. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. जय हिंद.